लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। काळी दौलत खा येथे वंचित उमेदवार माधवराव वैद्य यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद। पुसद विधानसभेमध्ये परिवर्तन होणार, वंचित रूपात नवीन आमदार निवडून येणार। महाराष्ट्र राज्याचे 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सेवानिवृत्ती अधिकारी माधवराव वैद्य यांच्या प्रचारासाठी एका जनसभेचे आयोजन करण्यात आले होते। वंचित बहुजन आघाडीची सभा काळी दौलत खान येथे संपन्न झाली। या जनसभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वंचित उमेदवार माधवराव वैद्य यांचे संत सेवालाल चौक येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यांच्या स्वागतासाठी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून स्वागत आनंद उत्सव साजरा केला। या सभेला संबोधित करताना वंचितचे उमेदवार माधवराव वैद्य यांनी सध्याचे असलेल्या आमदारावर सडकून टीका करण्यात आली। पुसद विधानसभेतील काळी दौलत खान सर्कल हे अत्यंत महत्त्वाचे सर्कल असून या ठिकाणी कोणत्याही नागरी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत। रस्ते, नाले, शाळा येथील पोलीस स्टेशनला स्वतंत्र प्रशासकीय इमारती नसून अत्यंत खेदाची बाब आहे। दरवेळेस मतदानासाठी या ठिकाणी प्रचार केला जातात व मतदान करून घेतात, परंतु या भागात अतिवृष्टी व निसर्गाचा कोप झाल्यावर या भागाकडे मदतीसाठी सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते। या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने विकास खुंटलेला आहे। जनतेने वंचितच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून गॅस सिलेंडर या निशाणीवर मतदान करून वंचित उमेदवारास निवडून द्यावे। आपण काळी सर्कल या भागासाठी विशेष प्राधान्य देऊन विकास करू। आपण सेवानिवृत्त अधिकारी असल्याने विकास कसा करायचा संपूर्ण ज्ञान आपणास असल्याचे माधवराव वैद्य यांनी यावेळी सांगितले। आज झालेल्या वंचितच्या सभेसाठी उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याने विरोधकांची घाबरगुंडी झाल्याचे दिसत आहे। वंचितच्या रूपाने पुसद विधानसभेला नवीन आमदार मिळण्याचे संकेतही ग्रामीण मतदारांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे। ग्रामीण भागामध्ये दलित, आदिवासी, बौद्ध, मुस्लिम सर्वच जनतेमध्ये वंचित उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत। यावेळी वंचितचे उमेदवार माधवराव वैद्य, पुसद तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धनवे, माजी जिल्हा परिषद सदस्य डवरे, भारत कांबळे, गणपतराव गव्हाळे इत्यादी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह महिला व युवक कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिती होती। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।